एकच धागा दिला म्हणून मग त्याची काय ना त्याची ऑर्डर घेऊ ना तारा देना रे तारा देना अरे बाइंडिंग तार देना शहरामध्ये पतंग उत्सव जो खूप जोरात चालू आहे। संक्रांत सण चालू झाला आहे, त्याच्यामुळे काही समाजकंटक हे नायलॉनचा मांजा वापरत आहेत आणि त्याच्यामध्ये पहिले पक्षीहानी व्हायची, आता मानवहानी पण होते। काल परवाच तुम्ही पाहिलं असेल का शिडको ह्या ठिकाणी विजेच्या तारावर तो नायलॉनचा मांजा होता आणि त्या मुलाच्या हातामध्ये तो नायलॉनचा मांजा असताना त्याला शॉक लागला आणि त्याच्यामध्ये तो मरण पावला। आणि परवाचीच गोष्ट आहे का रस्त्यामधून एक मुलगा कामावून घरी चालला होता, घरी जात असताना रस्त्यामध्ये आडवा मांजा आला त्याला आणि त्याचा गळा कापला गेला। अक्षरशः 75-76 टाके त्या मुलाला बसत आहेत। म्हणजे हा नायलॉन मांजा हा तलवारीपेक्षा आणि ब्लेडपेक्षा आणि हत्यारापेक्षा सगळ्यात घातक आहे। मी सर्व नागरिकांना विनंती करतो आणि पतंग उत्सव करणाऱ्या लोकांना पण विनंती करतो का असा मांजा वापरू नका। याच्यामध्ये अनेक जणांची हानी होते। काल परवा जो प्रकार घडला आहे, अक्षरशः त्या मुलाची परिस्थिती नाही पण त्याचा खर्च लाखोच्या घरामध्ये जातो आहे। आपली 2 मिनिटाची मजा आणि त्या मुलाला जीवनभरची सजा होते। मी नम्र विनंती करतो असा मांजा वापरू नका। त्या आता समाजकंटक काय ऐकत नाहीत, म्हणून आम्ही आमच्या संस्थेतर्फे आणि शिवसेनेतर्फे हे मांजा थांबवण्यासाठी केंद्र तयार केलं आणि ते प्रत्येक गाडींना लावतो आहेत। आमच्यातर्फे आम्ही 500 गाड्या करतो आहेत आणि जर वाढलं तर अजून वाढू, कारण की कोणाचा तरी जीव वाचला पाहिजे, हा एक उद्दिष्ट आहे आमचा। दादा संपला दीपक भाऊ, संपला सुपर रनर ना ब्रेक क्लच अटकला ना कब आएगा संजीव आया ना इधर से लेना तुला आवाज देतो नाशिक शहरामध्ये अनेक घटना घडत आहेत का मांजाने गळा कापला जातोय, सर्व गोष्टी घडत आहेत। त्यालाच एक प्रत्युत्तर म्हणजे आम्ही ही फ्रेम बनवली आहे जेणेकरून जो काही दुचाकी स्वार आहे त्या रस्त्याने जात असताना नायलॉनचा मांजा आला, गळ्याला न लागता चेहऱ्याला न लागता या मांजाच्या याला लागेल, आपलं फ्रेमला लागेल आणि मांजा आडेल आणि त्याचा जीव वाचेल। कारण की नाशिक शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत आणि मांजाचा सर्रास वापर होतोय। याला उत्तर म्हणजे त्या समाजकंटकांना, जे कोणी वापरत असतील त्या समाजकंटकांना उत्तर म्हणजे ही फ्रेम आहे। आमच्यातर्फे आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ठेवली आहे, कुठलं याला शुल्क नाही। नाशिक शहरामध्ये आता आम्ही 500 फ्रेमा लावल्यात आणि अजून पुढची संकल्पना अजून वाढवायची आहे। आरोग्य मित्र दीपक डोके यांचं मी अभिनंदन करतो ह्या निमित्ताने की त्यांनी हा खूपच उत्कृष्ट उपक्रम राबवला। आपण दरवेळेस पेपरमध्ये बघत असतो, बऱ्याचदा आता नायलॉनचं याच्यावर प्रोहिबिशन गव्हर्नमेंटने केले तरी तो मार्केटमध्ये अवेलेबल असतो। ह्या निमित्ताने मी आवाहन करतो पोलिसांना की त्याच्यावर ते कडक कारवाई करतातच आहेत, अजून थोडं बघावं मेजर याच्यामध्ये। कारण याच्यामध्ये आपण बघतो की डायरेक्ट बाईकवर असताना बरेच लोकांचे गळे कापले जातात। गळे कापले गेल्यामुळे जसं आपल्याला माहिती आहे की मुख्य रक्तवाहिनी आणि आपलं ट्रकिया जो श्वास घ्यायची नळी असते त्याला इजा झाल्यामुळे
बऱ्याच वेळेस मेजर इंजुरी असल्यामुळे आपल्याला पेशंटला वाचवण्यामध्ये अपयश येतं. ह्या उपक्रमामुळे हे जे त्यांनी शील्ड तयार केलेलं आहे ते एकदम बेसिक कमी कॉस्टमध्ये आणि लोकांना इफेक्टिव्ह हे करून ते सगळ्यांना फ्रीमध्ये अवेलेबल करून देत आहेत. त्याच्यामुळे बरेच जीव वाचतील अशी अपेक्षा आहे आणि लोकांनी ज्यांनाही हे फ्रीमध्ये हवं तर त्यांनी दीपक डोके यांच्या कार्यालयाशी संपर्क करावा आणि याचा मोफतमध्ये उपयोग घ्यावा आणि त्यांचं अभिनंदन करतो. ह्या निमित्ताने होपफुली बऱ्याच लोकांना त्याचा फायदा पोहोचेल.